अगदी अजित सर, आपण जर पाहिलं तर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो वर्षानुवर्ष उपस्थित करण्यात येतो तो आहे रोजगारीचा। रोजगारीच्या या मर्यादा आणखी वाढाव्यात आणि अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी अर्थसंकल्पात काय विशेष तरतूद असू शकते? म्हणजे याआधी अनेक कंपन्या आलेल्या आहेत, गुंतवणूक झालेली आहे, मात्र रोजगाराची ही समस्या काही सुटताना दिसत नाहीये। त्यामुळे या अर्थसंकल्पात तो प्रश्न सुटेल का? असे काही पावलं उचलले जातील का? आपण जर बघितलं असेल की मागच्या पण बजेट्समध्ये आपण स्किल डेव्हलपमेंटला पण प्रोत्साहन देतो आहे आणि आपण नुसतं एज्युकेशन पण ते एज्युकेशन शुड बी स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने व्हायला पाहिजे। ते आपण करतो आहे। म्हणजे या बजेटमध्ये मला तर वाटतं की स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने आपल्याला बरंच काही दिसायला मिळेल, कारण की जर स्किल्स डेव्हलप झाले तरच व्यवस्थित रोजगार आपल्याला देता येईल आहे। कारण की नुसतं मॅन्युफॅक्चरिंग करून आणि जर एज्युकेशन त्या मॅन्युफॅक्चरिंगच्या लाईनीवर येत नसेल तर आपण रोजगार देणार? तर मला वाटतं स्किल डेव्हलपमेंट हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो बजेट्सवर आपण त्याच्यावर आपल्याला गव्हर्नमेंटने प्रोत्साहन दिलं आहे आणि या बजेटमध्ये पण आपल्याला बहुतेक तेच दिसणार आहे की स्किल्सवर कॉन्सन्ट्रेशन नक्कीच करेल हे बजेट।